तर आजच्या लेक्चरला आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, फर्टिलायझेशन. कोणता टॉपिक आहे? फर्टिलायझेशन. बघा, याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण गॅमेटोजेनेसिस कंप्लीट केलं. आता हे जे गॅमेटोजेनेसिस होतं ज्याला आपण काय म्हणलं, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. या गॅमेटोजेनेसिस मध्ये आपण मेलच्या बॉडीमध्ये काय बनवले? स्पर्म बनवले बाय स्पर्मॅटोजेनेसिस. फिमेलच्या बॉडीमध्ये काय बनवले? ओव्हम बनवले बाय oogenesis. आता मेलच्या बॉडीमध्ये जे स्पर्म बनलेत आपण त्यांना काय म्हणतो? मेल गॅमेट. अँड फिमेलच्या बॉडीमध्ये जे ओव्हम बनलेत आपण त्यांना काय म्हणतो? फिमेल गॅमेट. आता हे दोन गॅमेट जे बनलेत, या स्पर्मचं या ओव्हम सोबत काय होणार आहे? फ्युजन होणार आहे आणि एक नवीन स्ट्रक्चर तयार होणार आहे, याला आपण काय म्हणतो? झायगोट. ज्याला आपण काय म्हणतो? झायगोट. बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फर्टिलायझेशन? फ्युजन ऑफ मेल गॅमेट स्पर्म विथ फिमेल गॅमेट ओव्हम and leads to formation of zygote This process is called as fertilization. आता ही जी फर्टिलायझेशन प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण 5 स्टेप मध्ये डिवाइड करतो. पहिली स्टेप आहे इन्सेमिनेशन, दुसरी स्टेप आहे कॅपॅसिटेशन, थर्ड स्टेप इज ॲग्लुटिनेशन, फोर्थ इज ॲक्रोसोमल रिएक्शन अँड लास्ट स्टेप इज सिंगॅमी. ओके, तर आपण एक एक स्टेप चालू करूया. फर्स्ट स्टेप इज इन्सेमिनेशन. बघूया या प्रोसेस मध्ये काय होणार आहे इन्सेमिनेशन मध्ये. व्हॉट इज इन्सेमिनेशन? बघा, आपण इन्सेमिनेशनची डेफिनेशन काय करतो? द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ सीमेन इनटू व्हजायना ऑफ फिमेल इज कॉल्ड ॲज इन्सेमिनेशन. व्हॉट इज इन्सेमिनेशन? द प्रोसेस ऑफ release of semen into vagina of female through penis. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इन्सेमिनेशन. आता एका सिंगल इन्सेमिनेशन मध्ये आपण शिकलो, वन सिंगल इन्सेमिनेशन कंटेन अप्रॉक्स 2 to 5 ml सीमेन. आता या 2 to 5 ml सिमेंट मध्ये 90% काय असेल? सिमायनल प्लाझ्मा. 90% सिमायनल प्लाझ्मा असेल आणि 10% काय असतील? स्पर्म असतील. आता स्पर्म भले 10% आहेत, पण ऍक्च्युअल अमाऊंट किती आहे स्पर्मचं? 200 to 300 मिलियन. 200 ते 300 मिलियन स्पर्म आहेत. आणि हे सीमेन आपण फिमेलच्या वजानामध्ये काय करणार आहेत? रिलीज करणार आहेत. म्हणजे फिमेलच्या वजानामध्ये आपण एका सिंगल इन्सेमिनेशन मध्ये 200 ते 300 मिलियन स्पर्म आपण काय केलेत? वजानामध्ये आपण रिलीज केले. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इन्सेमिनेशन. म्हणजे मेलच्या बॉडी मधले स्पर्म आता फिमेलच्या वजानामध्ये एंटर झाले बाय प्रोसेस ऑफ इन्सेमिनेशन. ओके, तर सेकंड प्रोसेस बघूया. The second process is capacitation. Step second is capacitation. Capacitation. Second step is capacitation. आता बघा, पहिल्या प्रोसेस मध्ये आपण काय केलं? इन्सेमिनेशन केलंय आणि फिमेलच्या वजानामध्ये काय आले? स्पर्म आले. आता हे जे स्पर्म आहेत ते फिमेलच्या वजानामध्ये आले. हे स्पर्म. आता बघा, फिमेलची जी वजाना आहे ही कशी आहे? ऍसिडिक आहे. वजानामध्ये कोणता ऍसिड आहे? लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टिक ऍसिड कोणी बनवलं? बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया? लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस बॅक्टेरियानं वजानामध्ये काय बनवलं? लॅक्टिक ऍसिड. म्हणजे वजानाचा पीएच कसा आहे? ऍसिडिक पीएच आहे. ड्यू टू ऍसिडिक पीएच ऑफ वजायना काय झाले? 50% स्पर्मची डेथ झाली. 50% स्पर्म विल डाय. 50% स्पर्मची डेथ काय झाली? वजानामध्ये झाली. रिलीज किती केले? 200 ते 300 मिलियन स्पर्म आपण वजानामध्ये रिलीज केले.
त्यापैकी 50% स्पर्मची डेथ झाली आहे वजानाच्या ऍसिडिक पीएच मुळे. ओके, आणि राहिलेले स्पर्म कोणत्या प्रोसेसमध्ये जाणार? कॅपॅसिटेशन. जे 50% स्पर्म जिवंत राहिले ती कोणत्या प्रोसेसमध्ये गेले? कॅपॅसिटेशन. आता ही जी कॅपॅसिटेशन प्रोसेस आहे ती कुठे होणार आहे? ऑकर इन वजायना. ही प्रोसेस वजायनामध्ये होणार. फिमेलच्या वजायनामध्ये ही कॅपॅसिटेशन प्रोसेस होणार आहे. आता या प्रोसेसला अप्रॉक्स 5 to 6 hours एवढा टाइम लागणार आहे. 5 ते 6 घंटे ही प्रोसेस फिमेलच्या वजायनामध्ये चालणार आहे. या प्रोसेसमध्ये काय काय होणार आहे बघा. पहिलं, आता हे जे स्पर्म आहे या स्पर्मला आपण बघितलं टोटल या स्पर्मच्या जे बॉडी आहे ती 50 mm ची बॉडी आपण किती पार्ट मध्ये डिवाइड केली? ती टोटल 4 पार्ट मध्ये. तर पहिला पार्ट कोणता होता? हेड. दुसरा पार्ट नेक. तिसरा पार्ट मिडल पीस आणि लास्ट पार्ट काय होता? टेल. या 4 पार्ट मध्ये स्पर्मची बॉडी आपण डिवाइड केली. स्पर्मचा जो हेड आहे, स्पर्मचा जो हेड आहे या हेडची स्पर्मचा जो हेड आहे त्या हेडवर एक जे कॅप लाईक स्ट्रक्चर होतं ज्याला आपण काय म्हणतो? अॅक्रोझोम. आणि हे जे कॅप लाईक स्ट्रक्चर आहे अॅक्रोझोम, त्या अॅक्रोझोम वर जी मेम्ब्रेन आहे ज्याला आपण म्हणतो अॅक्रोझोमल मेम्ब्रेन, ही मेम्ब्रेन काय होणार? इथं थिन होणार आहे. या कॅपॅसिटेशन प्रोसेस मध्ये काय होणार आहे? अॅक्रोझोमल मेम्ब्रेन बिकम थिन. स्पर्मचा जो अॅक्रोझोम आहे त्या अॅक्रोझोमची जी मेम्ब्रेन आहे ती मेम्ब्रेन काय होणार या प्रोसेसमध्ये? अॅक्रोझोमल मेम्ब्रेन बिकम थिन. ओके, त्यानंतर दुसरं काय होणार आहे? या स्पर्मच्या बॉडीमध्ये कॅल्शियम इंटर करणार आहे. काय होणार आहे? कॅल्शियम इंटर इंटू स्पर्म. बाहेरून स्पर्मच्या बॉडीमध्ये कॅल्शियम इंटर करणार आहेत. आणि ड्यू टू एंट्री ऑफ कॅल्शियम स्पर्म काय होणार आहेत? मोर ऍक्टिव्ह. काय होणार आहेत? मोर ऍक्टिव्ह. का? कारण स्पर्मच्या बॉडीमध्ये जेव्हा कॅल्शियम इंटर झाले स्पर्म काय करू लागले? रॅपिड मुवमेंट. स्पर्म काय करू लागले? रॅपिड मुवमेंट करू लागले. म्हणजे स्पर्म काय झाले? मोर ऍक्टिव्ह झाले. म्हणजे रॅपिड मुवमेंट करू लागले म्हणजे काय होऊ लागलं? फास्ट स्विमिंग करू लागले. वजानामध्ये फास्ट स्विमिंग करू लागले स्पर्म ड्यू टू एंट्री ऑफ कॅल्शियम. याला मग काय म्हणतो आपण? स्पर्म काय झाले? मोर ऍक्टिव्ह झाले. का? कारण स्पर्मची जी टेल आहे ती काय करू लागली? रॅपिड मुवमेंट करू लागली. त्यामुळे स्पर्म काय करू लागले? फास्ट स्विमिंग करू लागले वजानामध्ये. ओके, आता हे स्पर्म कॅपॅसिटेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तिसरी प्रोसेस मध्ये जाणार. बघा या प्रोसेस मध्ये काय काय झालंय? अॅक्रोझोमची मेम्ब्रेन थिन झाली. स्पर्म मध्ये कॅल्शियम इंटर झालाय. त्यामुळे स्पर्म कसे झालेत? मोर ऍक्टिव्ह झालेत. आणि स्पर्म वजानामधून फास्ट स्विम करून कशात आलेत? युटेरस मध्ये आले. स्पर्मनी काय केलंय? फास्ट स्विम केलंय. का? कारण वजानाचा पीएच कसा होता? ऍसिडिक होता. तर या ऍसिडिक पीएच मध्ये स्पर्म जास्त वेळ राहिले तर काय होणार? त्यांची डेथ होणार आहे. ऑलरेडी 50% स्पर्मची डेथ झाली, पण जे 50% स्पर्म राहिले त्यांचं काय झालं? कॅपॅसिटेशन मध्ये गेले आणि त्यामध्ये काय झालं? कॅल्शियम इंटर झाला आणि त्यांची स्विमिंग काय झाली? फास्ट झाली. आणि फास्ट स्विमिंग करून हे स्पर्म कशात आले? आता युटेरस मध्ये आले. कशात आले? युटेरस मध्ये. ओके, आता थर्ड प्रोसेस बघूया. ऍग्लुटिनेशन. थर्ड प्रोसेस इज ऍग्लुटिनेशन. तिसरी प्रोसेस काय यामध्ये? ऍग्लुटिनेशन. आता बघा ऍग्लुटिनेशन मध्ये काय होणार आहे बघा. थर्ड प्रोसेस इज ऍग्लुटिनेशन. थर्ड प्रोसेस इज ऍग्लुटिनेशन. आता या ऍग्लुटिनेशन प्रोसेस मध्ये काय काय होणार आहे बघा. आता बघा राहिलेले स्पर्म युटेरस मध्ये आले. हे जे स्पर्म आहेत हे कुठे आलेत? युटेरस मध्ये आले. आता हे स्पर्म काय करणार? फॅलोपियन ट्यूब मध्ये इंटर करणार. युटेरस मधून कशात इंटर करणार? इंटर इंटू फॅलोपियन ट्यूब. इंटर इंटू फॅलोपियन ट्यूब. आता हे स्पर्म फॅलोपियन ट्यूब मध्ये इंटर करणार. आता फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? एम्पुला. तुम्हाला लक्षात असेल आपण ओव्हजेनेसिस शिकलो, त्यामध्ये आपण काय केलं? हे जे ओव्हरी आहे यामध्ये ओव्हम बनवला.
ओहम कशामध्ये बनला? ग्राफेन फॉलिकल मध्ये बनला. मग या ग्राफेन फॉलिकलला आपण रप्चर केलं आणि त्यामधला ओहम रिलीज केला. याला आपण काय म्हणलं? ओव्युलेशन. हे कधी झालं? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी. 14 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल काय झालं? ओव्युलेशन झालं. आणि जे रिलीज झालेला ओहम आहे ते या फिमरीने पकडला आणि ऑस्टियम मध्ये टाकला. ऑस्टियम मधून हा ओहम अँफुला मध्ये आलाय. कुठे आलाय? अँफुला मध्ये. हा काय? ओहम आहे. म्हणजे हा ओहम अँफुला मध्ये वेट करायला. कुणाचा? स्पर्मचा. आता स्पर्म युटेरस मध्ये आले आणि हे स्पर्म युटेरस मधून आता कुठे आले? अँफुला मध्ये आलेत. हे स्पर्म कुठे आलेत? आता अँफुला मध्ये. स्पर्म इंटर इंटू अँफुला. आधी युटेरस मध्ये गेले, युटेरस मधून फॅलोपियन ट्यूब मध्ये गेले. फॅलोपियन ट्यूबचा जो अँफुला आहे त्यामध्ये ते स्पर्म काय झाले? इंटर झाले. बघा, आपण स्पर्म जेव्हा रिलीज केले ते किती होते? 200 ते 300 मिलियन स्पर्म होते. जेव्हा हे स्पर्म फॅलोपियन ट्यूबच्या अँफुला मध्ये गेले, जिथं तो ओहम वेट करायला फॉर स्पर्म, तेव्हा ते स्पर्म होते फक्त 200 ते 300 स्पर्म. म्हणजे लार्ज नंबर मध्ये स्पर्मची काय झाली? डेथ झाली इंटू फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आणि ओहम पर्यंत किती गेले? फक्त 200 ते 300 स्पर्म फक्त ओहम पर्यंत गेले. मग हे 200 ते 300 स्पर्म जेव्हा ओहम पर्यंत पोहोचले, समजा ओहम हा काय आपला ओहम आहे. दिस इज ओहम. आणि या 200 ते 300 स्पर्मनी ओहमवर काय केलं? डायरेक्ट अटॅक केला. बघा, सायमल्टेनियसली किती? 200 ते 300 स्पर्मनी सायमल्टेनियसली ओहमवर काय केलाय? अटॅक केलाय. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲग्लुटिनेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲग्लुटिनेशन. काय? 200 to 300 स्पर्म simultaneously attack on ओहम. म्हणजे ओहमला जाऊन काय करणार? ते अटॅक करणार. ओहमवर जाऊन काय करणार? हे अटॅक करणार. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲग्लुटिनेशन. कारण या स्पर्म मध्ये कॉम्पिटिशन लागली. हे 200 ते 300 जे स्पर्म गेलेत त्यापैकी एकच स्पर्म या ओहमला फर्टिलाइज करणार आहे आणि त्यापासून झायगोट तयार होणार आहे. मग त्यासाठी 200 ते 300 स्पर्मनी सायमल्टेनियसली या ओहमवर काय केलाय? अटॅक केलाय. आणि हे 200 ते 300 स्पर्म सायमल्टेनियसली जाऊन या ओहमला अटॅच झाले. अटॅक केलाय आणि सायमल्टेनियसली ओहमला जाऊन काय झालेत? अटॅच झालेत. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲग्लुटिनेशन. 200 to 300 sperm simultaneously attack on ovum is called as agglutination. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ॲग्लुटिनेशन. हे सगळे स्पर्म आहे. ओके. आता नंतरची जी प्रोसेस आहे, फोर्थ प्रोसेस, ज्याला आपण काय म्हणतो? ॲक्रोझोमल रिॲक्शन. कोणती प्रोसेस आहे? ॲक्रोझोमल रिॲक्शन. बघूया या रिॲक्शन मध्ये काय होतंय. ओके, दिस इज स्पर्म. तर स्पर्मची जी बॉडी आहे ती आपण काय केली? 4 पार्ट मध्ये डिवाइड केली. दिस इज हेड, हे नेक, हा काय मिडल पीस, आणि काय टेल. ओके. आता हेड मध्ये हे जे कॅप लाइक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण काय म्हणतो? ॲक्रोझोम. कोणतं स्ट्रक्चर? ॲक्रोझोम. आणि या ॲक्रोझोम मध्ये काय एन्झाईम आहेत? 2 एन्झाईम आहेत. एक आपण म्हणलं हॅलरॉनिडेज, एक एन्झाईम काय? हॅलरॉनिडेज, आणि दुसरं आहे ॲक्रोसिन. हे 2 एन्झाईम आहेत, हॅलरॉनिडेज आणि सेकंड इज ॲक्रोसिन. हे 2 एन्झाईम या ॲक्रोझोम मध्ये. आता हे 2 एन्झाईम काय करणार आहेत? दिस एन्झाईम हेल्प इन फर्टिलायझेशन. आता हे स्पर्म ओहमला जाऊन काय झाले? ओहमवर जाऊन अटॅक केला या स्पर्मनी. याच्या आधीच्या स्टेप मध्ये काय केलं? ॲग्लुटिनेशन केलं. या स्पर्मनी ओहमवर काय केलंय? अटॅक केलाय. आता स्पर्मचा जो ॲक्रोझोम आहे यावर कोणते एन्झाईम आहेत? हॅलरॉनिडेज अँड ॲक्रोसिन एन्झाईम.
आता हे एन्झाईम काय करणार, या ओहमच्या लेअरला डायजेस्ट करायला चालू करणार. बघा हा जो ओहम आहे, ओहम याच्या 3 लेयर्स आपण बघितल्या. जी आउटरमोस्ट लेअर आहे त्याला आपण म्हणतो कोरोना रेडिएटा, कोरोना रेडिएटा. त्यानंतर मधली जी लेअर आहे ज्याला आपण म्हणतो झोना पेलुसिडा. आणि या झोना पेलुसिडा लेअरवर हे जे स्ट्रक्चर आहेत, दिस इज रिसेप्टर. हे काय आहेत, रिसेप्टर आहेत, ज्याला आपण काय म्हणतो स्पर्म रिसेप्टर. स्पर्म रिसेप्टर कोणत्या लेअरवर आहेत, झोना पेलुसिडा लेअरवर आहेत. आणि सगळ्यात आतली जी लेअर आहे त्याला आपण म्हणतो व्हायटिलाइन मेम्ब्रेन. काय म्हणतो, व्हायटिलाइन मेम्ब्रेन. आणि या व्हायटिलाइन मेम्ब्रेनच्या आत काय, सायटोप्लाझम आहे आणि त्याच्या आत ओहमचा काय, न्यूक्लियस आहे. ओहमचा काय, न्यूक्लियस. बघा त्या ओहमच्या 3 लेअर आपण बघितल्या. outermost layer is a corona radiata, middle is a zona pellucida which contains sperm receptors and innermost is a vitelline membrane. या 3 ओहमच्या लेअर आहे. आता स्पर्मचा जो अॅक्रोझोम आहे बघा, टोटल 200 ते 300 स्पर्मनी सायमल्टेनियसली या ओहमवर अटॅक केलाय, म्हणजे ऍग्लुटिनेशन झालंय स्पर्मचं ओहम सोबत. स्पर्मचा जो अॅक्रोझोम आहे, या अॅक्रोझोमवरची मेम्ब्रेन ऑलरेडी आपण थिन केली आहे कॅपॅसिटेशन प्रोसेस मध्ये. आता हा अॅक्रोझोम काय होणार, ऍक्टिव्ह होणार. अॅक्रोझोमल रिएक्शन मध्ये काय होणार, अॅक्रोझोम ऑफ स्पर्म बिकम ऍक्टिव्ह. अॅक्रोझोम ऑफ स्पर्म बिकम ऍक्टिव्ह. स्पर्मचा अॅक्रोझोम काय होणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे. आणि हा जो स्पर्मचा अॅक्रोझोम आहे तो काय करणार आहे, अँड दे रिलीज एन्झाइम्स and they release enzymes on ओहम. ओहमच्या बॉडीवर हे 200 ते 300 स्पर्म आपले काय करणार आहे, डायजेस्टिव्ह एन्झाइम रिलीज करणार. कोणते कोणते एन्झाइम आहेत, हॅल्युरॉनिडेज आणि अॅक्रोसिन. हे एन्झाइम स्पर्म ओहमवर काय करणार आहे, रिलीज करणार आहे. कोणत्या रिएक्शन मध्ये, अॅक्रोझोमल रिएक्शन मध्ये. आता हे जे एन्झाइम आहेत हॅल्युरॉनिडेज आणि अॅक्रोसिन एन्झाइम, हे काय करणार, ओहमची एक एक लेअर डायजेस्ट करायला चालू करणार. जे हॅल्युरॉनिडेज एन्झाइम आहे हे एन्झाइम काय करणार, स्पर्म या एन्झाइमला या कोरोना रेडिएटा लेअरवर टाकणार आणि हे हॅल्युरॉनिडेज एन्झाइम या कोरोना रेडिएटा लेअरला हळूहळू काय करणार, डायजेस्ट करायला चालू करणार. बघा हॅल्युरॉनिडेज एन्झाइम कोणी रिलीज केले, स्पर्मच्या अॅक्रोझोमनी, आणि ते कोरोना रेडिएटा लेअरला काय करायला, हळूहळू डायजेस्ट करायला. मग हे स्पर्म काय करणार, असे 200 ते 300 स्पर्म सायमल्टेनियसली एन्झाइम या कोरोना रेडिएटावर काय करायले, रिलीज करायले. आणि हळूहळू ही कोरोना रेडिएटाची लेअर आहे ती काय होईल, डायजेस्ट होईल. हळूहळू काय होईल, डायजेस्ट होईल. ओके, हळूहळू ही कोरोना रेडिएटा लेअर काय झाली, डायजेस्ट झाली. बघा आता ओहमला कोरोना रेडिएटा लेअर राहिली का, नाही राहिली, कारण ती लेअर पूर्णपणे डायजेस्ट केली कोणी, या स्पर्मनी. बघा अजून एक गोष्ट लक्षात राहू द्या, 200 ते 300 स्पर्म हे काम करायले, पण त्यामधला फक्त एकच स्पर्म फर्टिलायझेशन करणार आहे. मग काय होणार, जेव्हा कोरोना रेडिएटा लेअर डायजेस्ट झाली, आता कोणती लेअर आहे, झोना पेलुसिडा. आता बघा झोना पेलुसिडा जी लेअर आहे त्यावर काय, स्पर्म रिसेप्टर्स. आता जेव्हा एखाद्या स्पर्मचं हेड, समजा स्पर्म आहे, हा जो स्पर्म आहे, जेव्हा एका स्पर्मचं हेड, हे जे स्पर्मचं हेड आहे, हे हेड जेव्हा या रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार आहे, जेव्हा स्पर्मचं हेड या स्पर्म रिसेप्टर जे कशावर आहेत, झोना पेलुसिडा लेअरवर आहेत, जेव्हा स्पर्मचं हेड या स्पर्म रिसेप्टर सोबत जाऊन अटॅच होणार आहे, तेव्हा काय होणार आहे बघा, तेव्हा झोना पेलुसिडा लेअर मध्ये चेंजेस होणार आहे. काय होणार, जिथं स्पर्मचं हेड रिसेप्टरला जाऊन बाइंड झालंय म्हणजे अटॅच झालंय, त्या ठिकाणी या झोना पेलुसिडा लेअर मध्ये एक कोन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, एक कोन तयार होणार आहे. बघा हा स्पर्म आहे ज्याचं हेड या स्पर्म रिसेप्टरला जाऊन बाइंड झालं, त्यामुळे झोना पेलुसिडा लेअर मध्ये काय झाले, चेंजेस झाले आणि तिथे एक कोन तयार झाला. तिथे काय तयार झाला, कोन.
या कोनला आपण काय म्हणतो? फर्टिलायझेशन कोन. काय तयार झाला? फर्टिलायझेशन कोन. The formation of fertilization cone occur in zona pellucida when head of sperm is connect with these sperm receptors, which causes formation of fertilization cone, or also called as cone of reception. Fertilization cone or cone of reception हे तयार होणार आहे कशामध्ये? झोना पेडुसिलर लेअर मध्ये. आता झोना पेडुसिलर लेअर काय करणार बघा. आता 200 ते 300 स्पर्म आहेत, त्यापैकी एकच स्पर्मला आत एंट्री देणार आहे. मग हे फर्टिलायझेशन कोन काय होणार? ओपन होणार. बघा, फर्टिलायझेशन कोन और कोन ऑफ रिसेप्शन काय होणार? ओपन होणार. बघा, हा कोन ऑफ रिसेप्शन काय झालाय? ओपन झालाय. आता हा कोन ऑफ रिसेप्शन काय झालाय? ओपन झालाय. आणि या कोन ऑफ रिसेप्शन मधून एकच स्पर्म आत गेलाय. हा तो स्पर्म. हा स्पर्म काय झालाय? झोना पेडुसिटा लेअरला पार करून आत गेलाय. आत कोणती लेअर आहे? व्हाईट लाईन मेम्ब्रेन पर्यंत गेलाय. मग एकदा एक स्पर्म या फर्टिलायझेशन कोन मधून आत एंट्री करेल, काय होणार? हे कोन ऑटोमॅटिकली काय होणार? बंद होणार. कोन ऑफ फर्टिलायझेशन काय झाले? बंद झाले. कधी? आफ्टर द एंट्री ऑफ स्पर्म इंटू झोना पेलुसिडा. कोन ऑफ फर्टिलायझेशन काय होणार? बंद होणार. आता त्यानंतर स्पर्मचं हेड, आता कोणती मेम्ब्रेन आहे शेवटची? दॅट इज व्हाईट लाईन मेम्ब्रेन. आता जेव्हा या स्पर्मचं हेड या व्हाईट लाईन मेम्ब्रेनला टच करेल, व्हेन हेड ऑफ स्पर्म टच विथ व्हाईट लाईन मेम्ब्रेन, दिस व्हाईट लाईन मेम्ब्रेन इज कन्वर्ट इंटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. कशात कन्वर्ट होणार? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. When head of sperm attach with white line membrane, this white line membrane is converted into fertilization membrane. कशात कन्वर्ट होणार? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट होणार. मग जेव्हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झाली, हे जे रिसेप्टर आहेत स्पर्मचे रिसेप्टर, हे काय होणार? डिऍक्टिव्हेट होणार. असं का केलं? कारण जर हे रिसेप्टर्स परत ऍक्टिव्ह ठेवले तर दुसरे स्पर्म पण या रिसेप्टर सोबत काय करणार? कॉन्टॅक्ट करणार आणि लगेच फर्टिलायझेशन कोन काय होणार? ओपन होणार. पण आपल्याला एक स्पर्म आज, जेव्हा आपण एका स्पर्मला आत एंट्री दिली आहे, तेव्हा काय करायचं? आपल्याला फक्त या एकाच स्पर्म करून या ओव्हमचं फर्टिलायझेशन करायचं. आपल्याला खूप सारे स्पर्म आत सोडायचे का? नाही. का? कारण आपल्याला पॉलिस्पर्मी नकोय. आपल्याला एकच स्पर्मनं या ओव्हमला फर्टिलाइज करायचं. म्हणून काय होणार? जेव्हा या स्पर्मचं हेड या व्हाईट लाईन मेम्ब्रेनला जाऊन टच करणार, तेव्हा व्हाईट लाईन मेम्ब्रेन कशात कन्वर्ट होणार? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये. आणि हे रिसेप्टर्स काय होणार? स्पर्म रिसेप्टर्स काय होणार? डिऍक्टिव्हेट होणार. हे स्पर्म रिसेप्टर्स काय होणार? डिऍक्टिव्हेट होणार. आता दुसऱ्या स्पर्मचं हेड जरी या रिसेप्टरला जाऊन टच झालं तरी हा फर्टिलायझेशन कोन ओपन होणार आहे का? नाही. कारण ते रिसेप्टर्स काय झाले? डिऍक्टिव्हेट झाले. हे कशामुळे केलं? आपल्याला पॉलिस्पर्मी अवॉइड करायची होती. पॉलिस्पर्मी म्हणजे खूप साऱ्या स्पर्म कडून या ओव्हमचं फर्टिलायझेशन करून घ्यायचंय का? नाही. फक्त सिंगल स्पर्मनच फर्टिलायझेशन करायचंय. दॅट्स वाय आपण हे काय केलं? कोन ऑफ फर्टिलायझेशन चालू केलं. त्यानंतर व्हाईट लाईन मेम्ब्रेन जेव्हा फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये कन्वर्ट झाली, आपण काय केलं? हे रिसेप्टर्स डिऍक्टिव्हेट केले. आता हा जो स्पर्म आहे तो कशात गेला? व्हाईट लाईन मेम्ब्रेन पर्यंत गेलाय. आता व्हाईट लाईन मेम्ब्रेन जेव्हा हा स्पर्म क्रॉस करेल, तेव्हा ह्या स्पर्म मध्ये थोडेसे चेंजेस होणार. काय काय चेंजेस होणार? स्पर्मची टेल निघून जाणार. बघा, स्पर्मची काय निघून गेली? टेल निघून गेली. कधी? जेव्हा तो व्हाईट लाईन मेम्ब्रेनला क्रॉस करायला. त्यानंतर मिडल पीस निघून जाणार. हेडवरचा अॅक्रोझोम निघून जाणार. म्हणजे काय राहणार? फक्त स्पर्म मध्ये काय शिल्लक राहणार? बघा, सगळे स्ट्रक्चर निघून गेले. फक्त काय राहिलाय? स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस. हा काय? न्यूक्लियस ऑफ स्पर्म. न्यूक्लियस ऑफ स्पर्म. आणि हे काय? सेंट्रिओल्स, जे स्पर्मच्या नेक मध्ये होते. बघा, व्हाईट लाईन मेम्ब्रेन क्रॉस करत असताना स्पर्मचे सगळे बॉडी पार्ट काय झाले? त्याच्यापासून डिटॅच झाले. हेड सेपरेट झालं, नेक सेपरेट झाली, मिडल पीस सेपरेट झालं,
टेल सेपरेट झाली. मग या व्हाईट लाईन मेम्ब्रेन मधून आत कुणी क्रॉस केले? फक्त कोण आत गेले? फक्त हे स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस. कोण आले फक्त आत? स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस. बघा व्हाईट लाईन मेम्ब्रेन मधून आत कोण आले? हा स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस. हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ स्पर्म अलॉंग विथ सेंट्रोस. म्हणजे एवढे स्ट्रक्चर आत गेलेत फक्त व्हाईट लाईन मेम्ब्रेनला क्रॉस करून. कोणते कोणते? न्यूक्लियस ऑफ स्पर्म अँड सेंट्रोस. ओके, तर या सगळ्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? अॅक्रोसोमल रिएक्शन. आता लास्ट स्टेप. आता काय लास्ट स्टेप कोणती आहे बघा? लास्ट स्टेप इज सिंगॅमी. फिफ्थ स्टेप इज सिंगॅमी. आता सिंगॅमी काय बघा? आता ओहम मध्ये हा जो ओहम आहे, हा जो ओहमचा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस पर्यंत स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस गेलाय आणि सेंट्रिओल्स गेले. आता हा जो स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे बघा, स्पर्मचा न्यूक्लियस कसा आहे? हॅप्लॉइड आहे. एन न्यूक्लियस ऑफ स्पर्म. दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ स्पर्म, दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म. आता काय होणार? हा जो स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे बघा, जो स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे बघा, दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म फ्यूज विथ, दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म फ्यूज विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द ओहम. कारण दोन्ही न्यूक्लियस कसे हॅप्लॉइड आहेत. आपण जेव्हा स्पर्म आणि ओहम तयार केले, आपण मिओसिस केले. आणि मिओसिस इज अ रिडक्शनल डिव्हिजन, ज्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर काय झालाय? हाफ झालाय. आणि या दोन्ही मध्ये, ओहम मध्ये पण आणि स्पर्म मध्ये पण न्यूक्लियस कसा आहे? हॅप्लॉइड आहे. दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ स्पर्म फ्यूज विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ ओहम. दिस हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म फ्यूज विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ ओहम. आणि दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज होणार बघा, हे दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज होणार. आणि दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज होऊन जे डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होणार त्याला आपण म्हणतो झायगोट. काय म्हणतो? झायगोट. बघा, स्पर्मचा हॅप्लॉइड न्यूक्लियस आणि ओहमचा हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज झालाय आणि डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालं, ज्याला आपण काय म्हणतो? झायगोट. झायगोट इज अ युनिसेल्युलर. हे कसं आहे? एकच सेल आहे, युनिसेल्युलर. झायगोट इज अ युनिसेल्युलर बट कसं आहे? डिप्लॉइड स्ट्रक्चर. झायगोट इज अ युनिसेल्युलर डिप्लॉइड स्ट्रक्चर. आणि या हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द स्पर्म अँड हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ द ओहम या फ्युजनला आपण काय म्हणतो? सिंगॅमी. काय म्हणतो? सिंगॅमी. व्हॉट इज सिंगॅमी? फ्युजन ऑफ न्यूक्लियस ऑफ स्पर्म along with न्यूक्लियस ऑफ ओहम. जेव्हा हे दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस एकमेकांना फ्यूज होतात, त्याला काय म्हणायचं? सिंगॅमी. The fusion of haploid nucleus of the sperm along with haploid nucleus of the ovum leads to formation of zygote. This process is called as syngamy. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? सिंगॅमी. आणि लास्टला आपल्याला काय भेटला? युनिसेल्युलर डिप्लॉइड झायगोट भेटला. युनिसेल्युलर डिप्लॉइड झायगोट. आता हा जो झायगोट तयार झालाय बघा, हा झायगोट एकतर सन असेल किंवा डॉटर असेल. म्हणजे याचं जर सेक्स आपण बघितलं तर हा झायगोट मे बी काय असेल? मे बी सन असेल किंवा मे बी काय असेल? डॉटर असेल. हे डिपेंड करते त्यांच्या पॅरेंट्सवर. आता बघूया सेक्स डिटर्मिनेशन. काय बघूया? सेक्स डिटर्मिनेशन. फर्टिलायझेशन प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आपल्याला काय भेटलंय? युनिसेल्युलर डिप्लॉइड झायगोट भेटलाय. आपण फर्टिलायझेशनच्या 5 स्टेप शिकलो. पहिली स्टेप इन्सेमिनेशन, दुसरी स्टेप बघितली आपण दॅट इज कॅपॅसिटेशन, थर्ड स्टेप आपण बघितली ऍग्लुटिनेशन, फोर्थ स्टेप अॅक्रोसोमल रिएक्शन अँड फिफ्थ स्टेप आपण बघितली सिंगॅमी, जिथे या स्पर्मचे आणि ओहमचे न्यूक्लियस फ्यूज झाले आणि काय बनलाय?
झायगोट बनलाय. आता बघूया सेक्स डिटर्मिनेशन. काय बघूया? सेक्स डिटर्मिनेशन. आता या झायगोटचं सेक्स डिटर्मिनेशन कसं होतंय बघा. आधी बघूया सेक्स डिटर्मिनेशन मध्ये. आता आपण हे सेक्सुअल रिप्रोडक्शन शिकायलो. सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतात. एक पॅरेंट्स मेल असेल, दुसरा पॅरेंट काय असेल? फिमेल असेल. एक पॅरेंट मेल आहे, दुसरा पॅरेंट काय? फिमेल आहे. आता बघा हा जो मेल आहे, मेल कसा आहे? डिप्लॉइड आहे. म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम किती आहेत टोटल? 46 क्रोमोझोम. फिमेल पण कशी आहे? डिप्लॉइड आहे, 2n. हिच्यामध्ये पण किती क्रोमोझोम आहेत? 46 क्रोमोझोम. किती आहेत? 46 क्रोमोझोम. आता हे जे 46 क्रोमोझोम आहेत त्याचे दोन टाइप्स आहेत बघा. 44 आणि दुसरे XY जर तो मेल असेल, आणि ती जर फिमेल असेल तर 44XX. 44XY जर तो मेल असेल, 44XX जर ती काय असेल? फिमेल असेल. बघा हे 46 क्रोमोझोम आपण दोन ग्रुपने डिवाइड केले. हे जे 44 आहेत, जे मेल मध्ये पण आणि फिमेल मध्ये पण काय सेम आहेत, यांना म्हणायचं ऑटोझोम्स. यांना काय म्हणायचं? ऑटोझोम्स. जे मेल मध्ये आणि फिमेल मध्ये पण काय सेम आहे त्यांना म्हणायचं ऑटोझोम्स. आणि जे राहिलेले दोन क्रोमोझोम आहेत, जे मेल मध्ये काय XY आहेत आणि फिमेल मध्ये काय XX, यांना म्हणतो आपण ॲलोझोम. ॲलोझोम्स ऑर सेक्स क्रोमोझोम. ॲलोझोम्स ऑर सेक्स क्रोमोझोम. ॲलोझोम्स ऑर सेक्स क्रोमोझोम. म्हणजे बघा मेल आणि फिमेल मध्ये 44 क्रोमोझोम सेम आहेत, ऑटोझोम सारखेच आहेत, फक्त वेगळे काय आहेत? ॲलोझोम्स. मेल मध्ये ॲलोझोम्स काय आहेत? XY. फिमेल मध्ये ॲलोझोम्स काय आहेत? XX. म्हणजे फक्त ॲलोझोम्स सेपरेट असतात, डिफरंट असतात मेल आणि फिमेल मध्ये. बाकी ऑटोझोम्स काय असतात? सिमिलर असतात. आता बघा मेल मध्ये ॲलोझोमची पेअर आहे XY आणि फिमेल मध्ये काय ॲलोझोम? XX ची पेअर आहे. आता मेल मध्ये बघा X आणि Y हे दोन वेगवेगळे क्रोमोझोम आहेत, म्हणून आपण याला म्हणू हेट्रोझायगस. हेट्रोझायगस. कारण ते कसे आहेत? XY आहेत, त्यांना काय म्हणायचं? हेट्रोझायगस. फिमेल मध्ये काय आहेत? XX, त्यांना आपण काय म्हणू? होमोझायगस. होमोझायगस. फिमेल कशी असते? होमोझायगस असते, कारण त्यांचे जे सेक्स क्रोमोझोम असतात त्यांची पेअर काय असते? सिमिलर असते, XX असते. पण मेल्स कसे असतात? हेट्रोझायगस असतात, कारण त्यांचे जे सेक्स क्रोमोझोम असतात ॲलोझोम ते काय असतात? X आणि Y. बघा एक रूल आहे गॅमेट फॉर्मेशनचा. काय रूल आहे? जर पॅरेंट होमोझायगस असेल तर तयार होणारे सगळे गॅमेट सेम असतील. जर पॅरेंट हेट्रोझायगस असेल तर टोटल दोन टाइपचे गॅमेट्स तयार होतात, म्हणजे सगळे गॅमेट्स वेगळे तयार होतात. जर होमोझायगस असेल तर तयार होणारे गॅमेट्स काय असतील? सेम असतील. आणि जर हेट्रोझायगस असेल तर तयार होणारे गॅमेट्स काय असतील? वेगवेगळे असतील. बघा चालू करूया, बघूया मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. सांगा मेल काय? मेल इज हेट्रोझायगस, त्यांच्यामध्ये क्रोमोझोम काय? XY. फिमेल काय? होमोझायगस, क्रोमोझोम काय? XX. बघा मेल काय? 44 XY आणि फिमेल काय? 44 XX. आता बघा हे कसे डिप्लॉइड आहेत. मग जेव्हा आपण गॅमेट चालू करतो फॉर्मेशन, गॅमेट फॉर्मेशन जेव्हा चालू करतो तेव्हा कोणते डिव्हिजन करतो आपण? मिओसिस. कोणते डिव्हिजन करतो? मिओसिस. कोणते डिव्हिजन करतो? मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर आता फिमेल मध्ये आपण मिओसिस केलं. फिमेल काय? होमोझायगस. म्हणजे जे गॅमेट्स तयार होणार आहेत ते सगळे गॅमेट्स काय असतील? सिमिलर असतील. मिओसिस केलं आणि काय तयार झाले? ओहम. काय तयार झाला? ओहम. आता हा ओहम कसा आहे बघा, फिमेल कशी डिप्लॉइड आहे त्याच्यामध्ये मिओसिस झाले आणि ओहम तयार झाले. ओहम कसा असेल? हॅप्लॉइड असेल. कसा असेल? हॅप्लॉइड. म्हणजे काय? फिमेल मध्ये जर 46 क्रोमोझोम असतील तर या ओहम मध्ये किती असतील? फक्त 23. किती असतील? 23. प्लस फिमेल कशी आहे? होमोझायगस. मग 23 मधले
22 क्रोमोझोम्स काय असतील, ऑटोझोम्स असतील, आणि राहिलेला एक क्रोमोझोम काय असेल, एक्स असेल. मग हा जो ओहम तयार झालाय तो काय असेल, 22x. म्हणजे जेवढेही ओहम तयार होतील फिमेल मध्ये ते काय असतील, फक्त एक्स असतील, 22x. कारण गॅमेट्स काय असतात, हॅप्लॉइड असतात. फिमेल डिप्लॉइड आहे, गॅमेट कसे आहेत, हॅप्लॉइड. ती होमोझायगस होती म्हणून सगळे ओहम जे बनले ते काय बनले, फक्त एक्स बनले. म्हणजे फिमेलचा सेक्स डिटर्मिनेशन मध्ये काय रोल आहे का, फिमेलचा सेक्स डिटर्मिनेशन मध्ये रोल काय, 0 आहे. कारण फिमेलनं जेवढेही ओहम बनवले तेवढे सगळे काय आहेत, एक्स आहेत. पण मेलचं जर बघितलं, मेल काय, XY, मेल हेटेरोझायगस आहे, हेटेरोझायगस आहे. म्हणजे यामध्ये सेक्स क्रोमोझोम कसे सेपरेट आहेत. मग जर मेल हेटेरोझायगस असेल तर मिओसिस झाल्यानंतर मेल मध्ये 2 टाईपचे स्पर्म तयार होणार. स्पर्म किती टाईप तयार होणार, 2 टाईपचे. दोन्ही पण स्पर्मच आहेत, पण त्यामध्ये वेगळेपणा काय बघा, दोन्ही पण हॅप्लॉइड आहेत. पण आता हे काय हेटेरोझायगस आहे, तर एका स्पर्म, आता स्पर्म हॅप्लॉइड आहेत, मग 44 चा हाफ किती, 22. एकामध्ये एक्स, एकामध्ये वाय, 22y. म्हणजे एक स्पर्म एक्स आहे, दुसरा काय, वाय. म्हणजे मेल हेटेरोझायगस कंडिशन शो करणारे, त्यामुळे यामध्ये 50% स्पर्म, 50% स्पर्म कसे आहेत, 22x आहेत, 50% कसे आहेत, 22y. म्हणजे मेलच्या बॉडीमध्ये 2 वेगवेगळे स्पर्म तयार झाले. एका स्पर्म मध्ये 22 क्रोमोझोम प्लस एक्स आणि दुसऱ्या स्पर्म मध्ये 22 क्रोमोझोम प्लस वाय. म्हणजे एक स्पर्म एक्स आहे, एक स्पर्म वाय. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन मध्ये फक्त कुणाचा रोल आहे, मेलचा. म्हणजे मेल डिसाइड करणारे तो झायगोट पुढे जाऊन मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, हे डिसाइड कोण करते, मेल डिसाइड करते. फिमेलचा त्यामध्ये काय रोल आहे का, फिमेलचा रोल काय, 0 आहे. का, कारण मेल मध्ये तयार होणारे स्पर्म वेगळे आहेत, एक स्पर्म एक्स आहे, एक स्पर्म वाय. आता हे स्पर्म डिसाइड करणार की तो झायगोट सन असेल की डॉटर असेल. बघा कसं, चालू करूया झायगोट फॉर्मेशन. आता बघा मेलच्या बॉडीमध्ये स्पर्म 2 टाईपचे बनले, हा स्पर्म एक्स आहे, हा स्पर्म वाय. पण फिमेलच्या बॉडीमध्ये जेवढेही ओहम बनले ते कसे आहेत, सेमच आहेत, एक्स. आता बघा जर एक्स स्पर्म न या एक्स ओहमला जाऊन फर्टिलाइज केलं, बघा एक्स स्पर्म न जर या एक्स ओहमला जाऊन फर्टिलाइज केलं तर तयार होणार झायगोट काय असेल, एक्स एक्स, काय असेल, एक्स एक्स. म्हणजे हा काय असेल, डॉटर. म्हणजे या झायगोटचं पुढे जाऊन सेक्स काय होणार आहे, डॉटर, ती मुलगी होणार आहे. पण जर मेलच्या वाय स्पर्म न एक्स ओहमला फर्टिलाइज केलं तर त्या झायगोट काय असेल, एक्स वाय. म्हणजे हा काय असेल, सन असेल. म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन कोण करते, मेल करते. फिमेलचा रोल काय, 0 आहे. कारण ती फिमेलच्या बॉडीमध्ये सगळे ओहम सारखेच आहेत. पण मेल मध्ये आपण स्पर्मचा काय केलाय, जेनेटिक मेकअप केलाय. सेक्स ऑफ बेबी डिटरमाइंड बाय मेल ड्यू टू जेनेटिक मेकअप ऑफ स्पर्म. स्पर्मचा आपण काय केलाय, जेनेटिक मेकअप केलाय. काही स्पर्म एक्स आहेत तर काही स्पर्म वाय आहेत. म्हणजे प्रत्येक प्रेग्नेन्सी मध्ये 50-50 चान्स आहे, काय, एकतर तो झायगोट डॉटर किंवा तो झायगोट सन. का, कारण प्रत्येक प्रेग्नेन्सी मध्ये एकतर एक्स स्पर्म जाईल किंवा वाय स्पर्म जाईल, 50-50 चान्सेस आहेत. जर तो जाणारा स्पर्म एक्स असेल तर तयार काय होणार आहे, डॉटर. तर तो स्पर्म वाय असेल तर तयार काय होणार आहे, सन. म्हणजे प्रत्येक प्रेग्नेन्सी 50-50 चान्स बिअर करते, एक तर तो झायगोट डॉटर होणार आहे किंवा तो झायगोट काय होणार आहे, सन होणार आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.